हाय एव्हरीवन. तर चला, कालच्या रिक्वेस्टमध्ये 3 सबस्क्रायबर वाढलेला आहे. थँक्यू सो मच. तर प्लीज असं सबस्क्राईब करा. तर चला, आज आपण अशी मस्तपैकी मेथीची रेसिपी बनवूया. तर पहिलं मी मेथी धुवून घेते. मग मेथी धुवून घेतली आणि अशी मस्त ठेचा बनवून घेतला. लसण आणि मिरच्याचा कांदा कापून घेतला आणि टोमॅटो कापला. तर चला, आपण रेसिपीला तयार करूया. आणि एक वाटी डाळ मी आधीच भिजत घातली होती. तर चला, तेल टाकलं, त्यात जिरे मोहरी टाकली आणि त्यात लगेच टाकला कांदा. असा मस्त कांदा फ्राय होईपर्यंत फ्राय करायचा. आणि टिफिनसाठी हा सोपा आणि मस्त टेस्टी आणि लवकर होणारी भाजी. तर चला, मस्त असं कांदा टाकला, टोमॅटो थोडा रेड झाला की मग त्यात आपला हा ठेचा टाकला, मिरची आणि लसणचा. लोक काय करतात, मिरच्या कापून टाकतात. तसं नाही टाकायचं, असं ठेचून टाकायचं, खूप छान लागतं. मग त्यात हळद मीठ टाकायचं आणि मस्त असं परतून घ्यायचं, जोपर्यंत आपला कच्चापणा जात नाही तोपर्यंत. असं मस्त परतून घेतलं की मग टमाटो पण गळतं. मीठ टाकलं ना, मग बघा किती मस्त कलर चेंज झाला. मग त्यात टाकूया आपली अशी मस्त भाजी. तर मेथीची भाजी बघा, मी 2-3 वेळेस धुवून घेतली मिठाच्या पाण्यात. तर लय गाळ पाण्याचा एवढा माती निघली ना, तर तुम्ही पण स्वच्छ धुवून घेत जावा भाज्या. तर चला, अशी मस्त भाजी टाकली आणि लगेच अशी डाळ पण टाकून अशी गरा हलवून घ्यायची आणि आपली भाजी रेडी झालेली आहे. थोडीशी वाफून घ्यायची. तर चला, इकडं वाफून घेतली भाजी आणि मस्त इकडे लगेच घेतल्या चपात्या करायला. मग टी व्हीवर भजन लावले होते गुणगुणत, अशा लगेच चपात्या करायला घेतल्या. टिफिन म्हणला की चपात्या आणि मस्त अशी भाजी. तर चला, अशा फुलक्या चपात्या बनवून घेतल्या. बघू शकता तुम्ही, अशा मस्त टम फुगलेल्या चपात्या. आणि माझं नाही का, ब्लॉग बनवताना चपाती फुगत नाही, काय माहिती का. तर पुढं फुगते. तर चला, तुम्हाला दाखवते. लास्टला फुगते, असं नाही फुगत. तर चला, मी तुम्हाला अशी मस्त चपाती फुगवल्याला दाखवते. हे बघा, तर अशी मस्त चपात्या झालेल्या आहे. ती सेकंड चपाती आहे बघा. तर चपात्या बनवून घेतल्या, मस्त खरपूस भाजून घ्यायच्या. बारीक गॅसवर, मोठा गॅस ठेवला ना, कच्च्या होत्यात. अशा छानपैकी मस्त चपात्या भाजून घेतल्या आणि एकच नंबर आपला आजचा नाश्ता. हे बघा, झालेले आहे चपाती आणि आपली इकडं मस्त मेथीची भाजी. तर हे बघा, किती छान असा आपला नाश्ता आहे. आम्ही डायरेक्ट जेवण करतो, नाश्ता नाही करत. तर एक नंबर अशी भाजी झाली होती. तर कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज कालसारखं मला सपोर्ट राहून द्या. थँक्यू सो मच.